तो है हक और तू ही रास्ता, तू ही रास्ता। तू ही तो है हक और तू ही रास्ता, तू ही जिंदगी है, हाँ तू जिंदगी है। तू ही तो है हक और तू ही रास्ता, तू ही जिंदगी है, जिंदगी खुदा बन खुदा। तू ही जिंदगी है, जिंदगी खुदा बन खुदा। तू ही जिंदगी है, जिंदगी खुदा बन खुदा। मेरा सब कुछ तू ही तू है, साथ मेरे अब तेरी रूह है। तू है मालिक, तू है दाता, नूर है तू और तू खुशबू है। मुझसे हो चाहे सारी दुनिया खफा, ये दुनिया खफा। मुझसे हो चाहे सारी दुनिया खफा, तू ही जिंदगी है, मेरी जिंदगी है। हाँ मुझसे हो चाहे सारी दुनिया खफा, तू ही जिंदगी है, जिंदगी खुदा बन खुदा। तू ही बंदगी है, बंदगी खुदा बन खुदा। तू ही जिंदगी है, जिंदगी खुदा बन खुदा। जो बनाए तू ही बनाए, तू न बनाए कौन बनाए। शहर बचाए तू ही बचाए, तू न बचाए कौन बचाए। दुनिया में होगी बस तेरी ही रजा, तेरी ही रजा। दुनिया में होगी बस तेरी ही रजा। तू ही जिंदगी है, हाँ तू जिंदगी है। हाँ दुनिया में होगी बस तेरी ही रजा। तू ही जिंदगी है, जिंदगी खुदा बन खुदा। तू ही आशिकी है, आशिकी खुदा बन खुदा। ठीक है, प्रार्थना करो। प्रार्थना करो। दयाळू कृपाळू परमेश्वर, आजच्या दिवसाबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार आणि उपकार आहे। यावेळेला विशेष करून प्रार्थना करतो परमेश्वर पिता, तुम्हारा सैन, तुम्हारी निकिता या दोन बँकांना आम्ही तुझ्या नावामध्ये पवित्र विवाह बंधनामध्ये बांधण्यासाठी स्थानिक परमेश्वर तुझं सहाय्य, तुझं मार्गदर्शन, तुझी कृपा आम्हा तुझ्या सेवकांना आणि या विवाहविधीच्या माध्यमातून प्रभू आहे। तुझे आशीर्वाद आम्हा सर्व तुझ्या विक्रम आणि विशेष करून आखरे आणि हिस्से परिवाराला तू प्राप्त असू दे। प्रार्थना प्रभूच्या नावाने म्हणतो आहे, आमेन। उपस्थित आहोत, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। फोटोग्राफर्सला विनंती आहे, तुमच्यामुळे
सॅम, निकिता, दोघे जण टीचर हे बेटा ते हातात हे घे टीचर. विवाह विधीस आपण आरंभ करूया. परमेश्वर जर मानित नाही तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहे. आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नामामुळे आम्हाला हे मिळते. विवाहित स्थिती ही पवित्र स्थिती आहे. गालिलातील कानागावी झालेल्या विवाहाला हजर राहून आपल्या प्रभूने सांगितले असून तो ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांच्या रहस्यमय संयोगाचे निदर्शक आहे असेही म्हटले आहे. या कारणामुळे स्त्री आणि पुरुषांनी पूर्ण विचार करून व आदराने वधूवरांनी आश्रमाची पवित्र संस्था सतत चालू राहावी आणि प्रभूची संतती तिला धार्मिकतेचे शिक्षण देऊन ती धर्मशील बनावी असा हे विवाहाचा एक उद्देश आहे. ज्या समाजाचे घटक विवाह संस्था सामान्य समजून वागतात अशा पवित्र विवाह विधीमध्ये एकत्र वही स्त्री म्हणजे कुमारी निकिता जोबेल पाखरे येथे आपल्या सर्वांच्या समोर एकत्र आली आहे. आम्ही आपल्या सर्वांना अशी कोणाला माहीत असेल तर आपण या लग्नाचा संपूर्ण खर्च घेऊ, 2 साक्षीदार घेऊ, या लग्नाला इथेच कारण दाखवावे. पाखरे या दोघांचं लग्न कायद्याने होऊ नये असं कोणतंही कारण आपल्यापैकी कोणालाही माहीत असेल तर आपण या विवाहाचा संपूर्ण खर्च घेऊ, 2 साक्षीदारांनीशी या लग्नाला इथेच कारण दाखवावे. तिसऱ्यांदा आणि अंतिम वेळी विचारण्यात येते की कुमार सॅम आणि कुमारी निकिता या दोघांचा विवाह कायद्याने होऊ नये असं कोणतंही योग्य कारण आपल्यापैकी कोणालाही माहीत असेल आपण या विवाहाचा संपूर्ण खर्च घेऊन 2 साक्षीदारांनीशी या लग्नाला इथेच कारण दाखवावे. सॅम आणि निकिता तुमच्या दोघांचा विवाह स्पष्ट सांगा असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगून आज्ञा करतो. सॅम, निकिता सोबत तुझं लग्न होऊ नये असं काही कारण आहे का? असं काही कारण आहे का? बसा दोघेजण. प्रार्थना केली जाईल. प्रार्थना करू. हे सर्व समर्थ परमदयावंत बापा, तुझ्या चित्राने आम्हाला झालेल्या सर्व आशीर्वादाबद्दल आणि तुझ्या कृपेने मिळालेल्या सर्व देण्याबद्दल आम्ही तुझे लेकरे तुझे स्तवन करीतो. प्रेमरूपी पवित्र ती पवित्र राहावी, तिला पूर्णावस्था प्राप्त व्हावी म्हणून जी विवाह संस्था तू स्थापन केली आहे त्याबद्दल विशेष प्रसंगी आम्ही तुझे उपकार मानतो. या तुझ्या सेवकांना परस्परासंबंधी वाटणारा आनंद, परस्पर ज्या प्रेमाने विश्वासाने पवित्र गृह आश्रमात प्रवेश करीत आहे त्याची करता येत नाही. प्रार्थना आहे की ज्याप्रमाणे तू तुझ्या सूत्राने त्यांना एकत्र आणले आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर तुझी दया करून त्या संपन्न कर. तरच त्यांना परत असल्यासारखा करता येईल आणि परस्परास या जागरूक नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. एकमेकांना बोलायचं. मी सॅम ईश्वरासमोर व येथे जमलेल्या मंडळीसमोर साक्षीदारांसमोर निकिता तुला असे वचन देतो व तुझ्याशी असा करार करतो की ईश्वर आपणास मरणाने वेगळे करी तोपर्यंत मी तुझ्याशी पतिधर्माने वागून तुझ्यावर प्रेम करीन व इतर सर्व स्त्रिया सोडून तुझ्याशी इमानाने
मानाने वागेन या वचनाची कराराची पूर्णता करण्यासाठी मी तुला माझी धर्मपत्नी म्हणून स्वीकारतो. शाबास. निकिता बाळासाहेबांच्या पाठीमागे बोल. ईश्वरासमोर व इथे जमलेल्या मंडळीसमोर सॅम तुम्हाला असे वचन देते व तुम्हाशी असा करार करते की ईश्वर आपणास मरणाने वियुक्त करेल तोपर्यंत मी तुम्हावर प्रेम करीन व इतर सर्व पुरुष सोडून तुम्हाशी इमानाने वागेन. ह्या वचनाची व कराराची पूर्णता करण्यासाठी मी तुम्हाला आपला विवाहित पती म्हणून स्वीकारते. देखील झाला म्हणून वर आणि वधू ती देखील या वचनावर ठेवावे. चलिए या पुढे पाहिजे मध्ये तुमचेच पाहिजे तुमच्यासाठी. आपली पत्नी निकिता याच्यासाठी त्याचप्रमाणे देशाच्या आणि प्रांताच्या नियमाप्रमाणे हे मंगळसूत्र देखील आणलेलं आहे. निकिताने देखील सॅमसाठी ही कराराची अंगठी आणलेली आहे आणि हा सोन्याचा गोफ देखील आणलेला आहे. या आभूषणावरती सन्मान्य मला मान्य मागोरो आज आणि सदा सर्व काळच. हे प्रिय प्रभू राजा, आज विवाहाने बद्ध होत असताना सॅम, सुनील, भिसे आणि निकिता तुझा विपुल आणि भरपूर आशीर्वाद कर. त्यांच्या देण्याने आणि घेण्याने ते एकमेकाचा स्वीकार करणार आहे. म्हणून आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो, प्रार्थना करतो. हे ती कराची अंगठी आणलेली आहे. मी श्याम या लेखाला आज्ञा करतो की तो घातलेली आपली धर्मपत्नी निकिता तिच्या डाव्या हाताच्या करुणाच्या बोटामध्ये कराची अंगठी घाल. ठीक आहे. सांग ते वेल पाठीमागे टाका. शाबास. एक जण व्यवस्थित करा त्याला. ज़्यादा आगे मतलब है ना, हमारा भी डिस्टर्ब हो जाता है. निकिता ही कराराची अंगठी आपल्या पतीच्या डाव्या हाताच्या हातात आणि ही चेन आपल्या पतीच्या गळ्यात. थोड़ा फेस विजिबल. मंडळीने आपल्या जागेवरती बसून घ्यायचं आहे. आमच्याकडे करण्यासाठी आयुष्यभरासाठी बांधला असा आहार. ज्या तुम्ही देवासमोर आणि त्या मंडळीच्या समोर पवित्र विवाहाने बांधल्या गेला आहात. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या देवाच्या नावात आम्ही जाहीर करतो की तुम्ही दोघे जण पती पत्नी झालेला आहात. ज्यांना देवाने जोडले आहे त्यांना कोणत्याही मनुष्याने विभक्त करू नये.
जय बाप जय पुत्र जय पवित्र आत्मा तुम्हाला करो तुमचा प्रतिपाल करो तुम्ही प्रभूला संत देवा परस्पर प्रेम एकत्र नांदावे म्हणून तुम्हाला दयेचा संपत्तीचा वर्षाव करो जय बाप तुम्हाला आशीर्वाद दो जय बाप तुम्हाला प्रसन्न करो तुम्हाला जय बापाचा मुख प्रकाश पावो आमेन. ग्रंथ याचा 24वा अध्याय आणि वचन 52 पासून तर 61 पर्यंत अब्राहमाच्या सेवकाने त्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याने भूमीपर्यंत लवून परमेश्वरास नमन केले. मग त्या सेवकाने सोन्याचे दागिने व वस्त्रे काढून रिबकाला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई यास बहुमोल वस्तू दिल्या. मग त्याने त्याच्या बरोबरच्या मनुष्यांनी खाणे-पिणे. तो म्हणाला, माझ्या धन्याकडे जावयास मला निरोप द्या. हे ऐकून तिचा भाऊ व तिची आई ही म्हणाली, मुलीला आमच्या जवळ थोडे दिवस निदान 10 दिवस राहू द्या, मग ती येईल. पण तो त्यांना म्हणाला, परमेश्वराने माझ्या धन्याकडे जाऊ द्या. तेव्हा ते म्हणाले, आम्ही मुलीस बोलावून ती काय म्हणते हे विचारू. त्यांनी रिबकेस बोलावून विचारले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. मग त्यांनी आपली बहीण रिबका, तिची आई, अब्राहमाचा सेवक व त्याची माणसे यांच्या वैऱ्याच्या नगराची सत्ता पाहू. मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटावर तो रिबेकस घेऊन गेला. हे देवाचे पवित्र वचन आहे. कोणतेही नवीन विवाहातील एक जोडपं असेल ज्यांच्या कौटुंबिक जीवनाच्या पहिल्या प्रसंगामध्ये परमेश्वराच्या वचनाचा आधार असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सॅम आणि निकिता, तुम्ही दोघांनी बारकाईने लक्ष द्यायचं यासाठी की आज तुम्ही ग्रहस्थाश्रमाला सुरुवात करण्याच्या पहिल्या पायरीवर आहात. लग्नामुळे होतं काय? लग्न माणसाच्या जीवनामध्ये काय करतं? 20 मिनिटाच्या लग्नविधीमध्ये आम्हाला देशाच्या आणि धर्माच्या कायद्याने नाव परिवर्तित करण्याचा अधिकार दिला. निकिता जोएल पाखरे येताना जाताना निकिता जोएल पाखरे, जाताना निकिता सॅम देसे. फरक एवढाच आहे. 20 मिनिटापूर्वी येताना आम्ही तिला जे संबोधलं निकिता जोएल पाखरे, 20 मिनिटानंतर जाताना ती निकिता सॅम भिसे या नावाने पाहायचं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात या पवित्र मंदिरामध्ये देवाच्या वचनावर आधारलेली असून त्याच्यात सुरुवात आहे. आणि तुमचा येथून पवित्र वचनामध्ये सांगितलेल्या समृद्धीपर आशीर्वादाने परिपूर्ण असतो. या शास्त्रपाठामध्ये रिबेकेला तिच्या आईवडिलांनी तिच्या घरच्या लोकांनी समृद्धीपर आशीर्वाद दिले. आणि ज्यावेळेला ती आपल्या बापाच्या घरून निघाली त्यावेळेला त्यांनी तिला विचारलं, बाई हा पुरुष तुला घ्यायची आलाय? ती म्हणाली, तुमची इच्छा आहे तर माझी पण आहे. तुम्ही म्हणता की जावं, मी पण जाते. पण जाताना मग ते म्हणाले, आज आम्ही पाहिलं सॅमने तिच्या अंगावर आपल्या मनाच्या कल्पनेप्रमाणे आनंदाने आभूषणे घातली. तेव्हाही त्या सेवकाने रिबेकेच्या अंगावर आभूषणे घातली. जाताना बरोबर शिधा देखील घेऊन गेला. आभूषणे संपली, सीधा सामुग्री संपली, पण एक गोष्ट नाही संपली जी आजपर्यंत चालू आहे.
रिबेका आपल्या आई वडिलांकडून जे काही घेऊन आली ते आजपर्यंत संपलं नाही. कारण जे तिच्या आई वडिलांनी तिला दिलं त्याच्या नावाने आज आम्ही मागतो, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते म्हणाले, ताई ग, तू सहस्रावधीची जननी हो, लक्षावधीची जननी हो, आणि तुझी संतती एकच नावाचा धनी आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो रिबेकेच्या वंशातून आला. तर जाण हे जोपर्यंत तुझा पती या जगात वृद्ध काळापर्यंत हयात आहे तोपर्यंत त्याच्यासोबत राहायचं तुला. आणि तुला हे दाखवण्याची संधी आज आहे की तुझ्या घरचे संस्कार कसे आहे. रिबेकेने आपल्या घरचे संस्कार जीवनामध्ये त्याच्या घरात जात आहेस, तुझ्या घरात जात आहेस, तुझ्या लोकात जात आहे, तुझ्यामुळे तुझ्या सासरचा परिवार धन्य झाला. त्यांच्यासोबत राहून ते दाखवण्यात एखादी गोष्ट त्याला आवडत नाही करायची. कारण ज्या पण मनस्वी आनंद करावा की तुझ्या घरचे संस्कार त्याला तुझ्यावर प्रेम करण्यास प्रवृत्त करते, याप्रमाणे वागायचं. सॅम जीवन गेलं तेव्हा रिबेकेने विचारलं, हा समोरून येत आहे तो कोण आहे? तुला तेच करायचं, तुला तिची आहे. तुम्ही दोघे आदरणीय आहात म्हणून, आणि जेव्हापर्यंत तुम्ही समजून घेता तेव्हाच्या आशीर्वाद तुमच्यावरती सतत आणि सतत पावसाच्या सरीप्रमाणे तुमच्या जीवनात वाहत राहते. आणि आम्हाला ही देवाची योजना आहे. जेव्हा परमेश्वराची योजना मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात होते तेव्हा असे कधी वाद पडतात. आणि आज आम्ही असं म्हणू की दिसे परिवारांमध्ये, ठाकरे परिवारांमध्ये कोणीतरी एक दुवा आहे जो तुम्हाला एकत्र करणार, त्याचं नाव प्रभू आहे. त्या प्रभूच्या नावात तुम्ही एकत्र झाला म्हणून त्याच प्रभूच्या नावाने या दोन लेकरांना मार्गदर्शन करा, समजून सांगा. कारण दोघांनी समजून सांगा त्यांना, बघा त्यांचं जीवन किती आनंदी होतं. आणि म्हणून आज आम्ही देवाला मनापासून धन्यवाद देतो की या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनात घडलं. कसं घडलं? याप्रमाणे तो मुलीला घेऊन गेला. आम्ही पण म्हणू याप्रमाणे तो निकेताला घेऊन गेला, विवाह बंधनामध्ये बांधून आयुष्यभर असते. एकमेकावर मनापासून प्रेम करा, आपल्या सगळ्या थोरा मोठ्यांचा आदर करा आणि लक्षात ठेवा, जे काही तुम्हाला सांगतील प्रेमाच्या कृपेचे आपण लोक आहात. तुमच्यावर काही परमेश्वराचे आशीर्वाद कमी नाही, लक्षात तुम्ही करत राहावं आणि सूर्यसंबंध शेवटापर्यंत न्यावं. ही तुमच्या दोन्ही परिवाराची जबाबदारी भेट आहे. ते बाप तुम्हाला सुखी ठेवो. आमेन.
मनापासून धन्यवाद देतो. तसेच त्या दोघांनी प्रेमाने प्रीतीने राहावं यासाठी त्यांना तुझ्या कपटकडून आशीर्वाद दे. विषयी प्रार्थना करतो. त्या पिक्चर जे काही गाणं आलेलं आहे त्या गाण्यावर सुद्धा तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या कमाई त्याच्या केल्यानंतर तू भरपूर देईल आणि त्या दोन्ही लेकरांना तुझ्या आशीर्वादाने बघ. लहानशी प्रार्थना लहान असतो आमच्या प्रभूच्या गोड नावात्मक म्हणून सोय. आमेन. माहे डिसेंबर सन 2025 ठीक 6 वाजून हे दोन्ही जण पती पत्नी झाले आहेत असे आम्ही परमेश्वरासमक्ष आणि उपस्थित सर्व प्रियजनासमक्ष जाहीर करतो. ज्यांना देवाने जोडले आहे त्यांना कोणत्याही मनुष्याने वियुक्त करू नये. आमेन. सूचना अशी असेल, आपण सर्वजण उभे राहिल्यानंतर प्रभूची प्रार्थना होईल. प्रभूची प्रार्थना झाल्यानंतर ज्येष्ठ आचार्य बीबी कांबळे साहेब आपल्याला आशीर्वाद देतील. आपण सर्वजण आपल्या जागेवरती उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळी आपण सर्वजण मिळून म्हणूया. ही आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या वेळची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या विनाश राज्य सामर्थ्य बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मनेवांत करणे. देवाचा प्रिय नुकतेच विवाहाबद्ध झालेले सौभाग्यवती निकिता श्याम भिसे यांच्याबरोबर पाखरे परिवार, भिसे परिवार यांच्याबरोबर आम्हा जमलेल्या सर्व लहान थोराबरोबर आम्ही सलाम. या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय आचार्यवर्ग, उपस्थित सर्व मंडळी, सर्वांना ख्रिस्तात सलाम आणि आमच्या निमंत्रणाला आमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात गुरुवाराचा आशीर्वाद देण्यासाठी. त्याचप्रमाणे या ठिकाणावर आपण प्रस्थान केल्यानंतर रुक्मिणी गावी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे. कृपया आपण भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी जे सन्माननीय आचार्य आहेत त्यांचं मी सन्मान करू इच्छितो. सन्माननीय
सर्वांचे आभार. आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला अक्षता मिळतील. आपण अक्षता आणलेल्या आहेत. बाहेर गेल्यावर बाहेर अक्षता वाढण्यात येतील. आज सॅम आणि लिलिता या दोघांच्या विवाहाचे सण या पवित्र मंदिरामध्ये सुरू करण्यात येत आहे. यसु मेरे साथ है, यसु मेरे अंदर है, यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यसु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है। यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। यसु मेरे साथ है, यसु मेरे अंदर है। यसु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। जितनी हुकूमतें यीशु के अधीन है, जितनी हुकूमतें यीशु के अधीन है। दुनिया की ताकतें यीशु के अधीन है। दुनिया की ताकतें यीशु के अधीन है। सारी बीमारियां यीशु के अधीन है। सारी बीमारियां यीशु के अधीन है। आत्मिक शक्तियां यीशु के अधीन है। आत्मिक शक्तियां यीशु के अधीन है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है।
यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है। यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है। यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है। यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है। कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है।
खेटताना आभाळ ये भेटताना गजराला लाज वाटली ख्रिस्त Rushi, Mangesh.